नमस्कार, आप देख रहे हैं स्क्रॉल ऑन टुडे। छत्रपति शिवाजी महाराज गढ़ किलों को यूनेस्को टैग मिलना मराठी स्वाभिमान की जीत है। इसे संभालना और संरक्षित करना अब हमारी जिम्मेदारी है। मी साधारणतः 2010च्या सुमारास महाराष्ट्र देशा म्हणून जे पुस्तक प्रकाशित केलं होतं, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की मी एरियल फोटोग्राफी केली होती आणि माझ्या फोटोग्राफीचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हाच होता। आणि त्यामागचा हेतू मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की भूगोल आणि इतिहास यांची सांगड कशी त्यावेळेला घातली गेली, तेव्हाचे दिवस, तेव्हाचा काळ हा कसा होता आणि त्याही काळामध्ये आपल्या छत्रपतींनी अवघड ठिकाणी दुर्गम भागामध्ये दुर्गम किल्ल्यांवर गडांवरती किल्ले बांधून कसं स्वराज्य स्थापन केलं हे कल्पनेच्या पलीकडचं आहे। आता युनेस्कोनी सुद्धा त्याला एक दर्जा दिलेला आहे। तो दर्जा टिकवणं आणि त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं हे सरकारचं तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे। या निमित्ताने मला आणखीन एक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे हिरोजी इंदोलकर, ज्यांनी रायगडाचं बांधकाम हे त्यांच्या अधिपत्याखाली झालं। आणखीन काही किल्ले म्हणजे माझ्या ऐकण्यात आलं की सिंधुदुर्ग असेल किंवा प्रतापगड असेल, आणखीनही काही किल्ले असू शकतात। त्या हिरोजी इंदोलकरांनी, म्हणजे आपण जर का रायगडावरती गेलो तर तिथे छत्रपती शिवरायांची समाधी आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे आणि खाली एक पाटी आहे। त्या पाटीवरती असं कोरलं आहे, सेवेचे ठाई तत्पर